पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे सर्वच उमेदवारांची धावपळ आपल्याला पाहायला मिळालेली होती। आता आपण मुळशीमध्ये आहोत आणि इथं पंचायत समितीमध्ये काही वेळापूर्वीच मिलिंद वाळंज यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक होती, पण अखेर अर्ज भरलेला आहे। तर काय प्रतिक्रिया? आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या इथले लोकप्रिय आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे। माझे वडील हे गेले 40 वर्ष राष्ट्रवादी पक्षाची, विशेषतः अजितदादांची एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि निस्वार्थपणे या पक्षाचं काम करत आलेले आहेत। आणि आज खऱ्या अर्थाने या पक्षाने एक सामान्य कार्यकर्त्याला किंवा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला च्या घराला न्याय दिलेला आहे। 40 वर्षाची जी निष्ठा आहे पक्षावरची ती आज फळाला आलेली आहे असं मला वाटतं। आणि इथनं पुढे जी काही येणारी जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीच्या निवडणूक आहे, त्याच्यावरती 100% हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे, यात मला तीळ मात्र शंका नाही। आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, प्रचाराला अवघे कमी दिवस दिलेले आहेत, कसं पोहोचणार आहे मतदारांपर्यंत? काय झालेलं आहे की बरेच दिवस झाले जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं रणधुमाळी चालू आहे। असं होतं की सर्वात पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि नंतर इतर निवडणुका लागतील, पण बाकीच्या निवडणुका अगोदर लागल्या आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही सगळ्यात लास्टला लागलेली आहे। त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे। माझ्या हिशोबाने आम्ही सर्वजण जवळपास आमचे 3 राऊंड झालेले आहेत, प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही गेलेलो आहे। आणि हा प्रभाग किंवा हा भाग माझा असल्यामुळे, माझं नातं गोतं इथं खूप स्ट्रॉंग असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात मी ओळखीचा चेहरा आहे, त्याच्यामुळे मला असा काही त्याचा फायदा होईल तुम्हाला। इथले आमदार सुद्धा तुमच्याच पक्षाचे आहेत, पण गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नव्हत्या, जवळपास 8 वर्ष होत आलेली आहेत आता। तर काय मुद्दे किंवा या ग्रामीण भागातली काय कामं तुम्हाला करायची आणि तुम्ही नेमकं मतदारांना काय सांगताय? गेले 2 टर्म इथं शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि बाकीचे देखील पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले। तसं बघायला गेलं तर या भागाचा विकास अजिबात झालेला नाही। इथं विकास करण्यासाठी खूप काही स्कोप आहे। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांची सत्ता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे अशाच पक्षाच्या, म्हणजे आदरणीय अजितदादांचं कार्य आपण बघता की धडाकेबाज असतं। लाडक्या बहिणींचं अजितदादांना खूप चांगलं पाठबळ आहे आणि त्या अशा पक्षालाच आपण निवडून द्या, जेणेकरून आम्हाला देखील इथं काम करण्याची संधी मिळेल। अनेक ठिकाणी म्हणजे रोड, लाईट, पाणी इथं कुणीच लक्ष दिलेलं नाहीये। आता शंकर भाऊंच्या माध्यमातून अनेक कामांचा शुभारंभ झालेला आहे आणि माझ्यासारखा युवकाला, उच्च शिक्षित माणसाला जर आपण निवडून दिलं तर 100% शंकर भाऊंचा असतील किंवा आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद। तर मिलिंद वाळंज यांनी आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर आजचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये सुद्धा धावपळ पाहायला मिळालेली होती आणि अखेर आज शेवटचा दिवस संपलेला आहे। आणि या मुळशी भागामध्ये जिथं गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं, तिथं राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आता मिलिंद वाळंज हे सुद्धा सज्ज झालेले आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, मुळशी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।